चला मॅचला जशी सुरुवात होईल आणि कॉम्बॉक्स मध्ये देखील होईल परिवर्तन ऐकूया. बागेगावचा गोड आवाज निवृत्ती शिंदे यांचा आपण या ठिकाणी आवाज ऐकूया. हॅलो, थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहत होतो समालोचन कक्षातून ज्यांचा आपण आवाज ऐकतोय सकाळपासून सन्माननीय आदरणीय विनोदजी जाधव सर असतील, त्याच्याबरोबर आपण पाहिलं तर तुषारजी सर असतील आणि खऱ्या अर्थानं आज आपण ही स्पर्धा पाहतोय. कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026 पहिलं पर्व आहे आणि पहिल्या पर्वामध्ये आजच्या दिवसातील तिसरी मॅच आपल्या समोर पाहायला मिळेल. नीलम मसाला ड्रायफ्रुट्स आणि सह्याद्री सुपरस्टार यांच्या दरम्यान ही पहिलीच मॅच आपण आजच्या दिवसातील तिसरी मॅच पाहायला मिळते. चला दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. तर नीलम मसाला प्रथमतः या ठिकाणी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि सह्याद्री सुपरस्टार या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर स्ट्राईकला रामदास आणि नॉन स्ट्राईकला पाहिलं तर सुशील मोरे. तर गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आगतम स्वागतम सुस्वागतम या ठिकाणी पाहायला मिळतं. कॅडनेक्स प्रीमियर लीग आपण जर पाहिली तर या ठिकाणी नीलम मसाला ड्रायफ्रुट्स संघाची अगदी सलामीची जोडी आपण पाहिली तर रामदासच्या बॅट मधून मात्र पहिलाच फटाका आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र चांगला चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आहे, ते मात्र फलंदाजाला बीट केलाय. गोलंदाज मात्र काही क्षणापुरता सुपर हिट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाजाने केलेलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज नेम कळू द्यात मित्रांनो आम्हाला. इथे लोअर फुल टॉस आणि त्या चेंडूवरती ते मात्र फुल टोल वसूल केलाय आणि इथे मात्र आणखीन एक मोठा धक्का गोलंदाजाला देत असताना फलंदाजाने चेंडूला पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. सह्याद्री सुपर स्टार टीमचा अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. गोलंदाजाचं नाव आम्हाला इथे कळवायचं आहे. विजय गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतील. आता देखील चांगला फटका आहे, तिथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. 1 बाउन्स चेंडू मात्र हळूहळू जाताना सीमारेषे बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी पाहिलं तर अगदी विजयीचं थोडस महाग ठरताना आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं कॅडनेक्स प्रीमियर लीगची भरपूर दिवसापासून मित्रांनो चर्चा होती आणि साक्षात तो दिवस मात्र उजळला आणि तो दिवस आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील ही चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळते. चांगली या ठिकाणी सुरुवात आपण पाहिलं तर सध्याच्या स्थितीला नीलम मसाला आणि ड्रायफ्रुटच्या माध्यमातून प्रथमतः फलंदाजी करताना फलंदाज आपण पाहिलं तर रामदास आणि सुशीलला आपण पाहतोय. रामदास अगदी पॉवरफुल फटकेबाजी करत असताना 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅट मधून अगदी आपल्याला पहिलीच अगदी आक्रमक फलंदाजी या रखरखत्या उन्हामध्ये करताना आपल्याला ही जोडी पाहायला मिळते. खूप चांगलं नियोजन या ठिकाणी कॅडनेक्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून आमचे सागर दादा असतील त्यांची पूर्ण टीम हे 8 बंधूंच्या माध्यमातून अगदी भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अजून एक चांगला फटका आहे, इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये एक सिंगल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकत असताना विजयने पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र आता इथे मात्र आपण पाहिलं तर रामदास मात्र थांबायला तयार नाहीये. अगदी बॉलरला रेड करत असताना बॉलरची अगदी आक्रमण करताना धावांचा अगदी अक्षरशः पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडताना आपल्याला रामदास पाहायला मिळतोय. असून एक चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरून डीपेक्षा कव्हरला चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स सीमा रेषा फार फार फार
रामदासच्या बॅट मधून क्रॅकिंग चौकार. साहिलच्या बॅट मधून क्षमा सुशीलच्या बॅट मधून चांगला फटका. बॅटिंग करते तर ते तर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. सतीश पोपळकर सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये पहिल्या षटकाच्या पहिल्या पॉवर प्लेच्या 21 धावा तब्बल कुठल्या गेल्यात. आणि आपण जर पाहिलं तर सध्याच्या स्थितीला नीलम मसाला फलंदाजी करते आणि प्रत्येक षटकारासाठी सागर दादा उंबरकर यवतेश्वर आज गावावरनं मॅचचा आनंद घेत आहेत. आणि हॅट्रिक षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. इथे मात्र बॅट चिलेने एक चेंडू पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत परंतु एक सिंगल धाव मात्र रोखू शकणार नाहीयेत. सिंगलच्या मदतीने 21 होत्या 22 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. चांगली समजदारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला सध्याच्या घडीला पाहिलं तर ही ओपनर जोडी अगदी चांगली फलंदाजी करताना आपण ही टीम पाहायला मिळते. नीलम मसाला आणि ड्राईव्ह स्पोर्ट्स टीम आपण पाहतोय. अगदी चांगलं नियोजन या ठिकाणी पाहिलं तर कॅडनेक्स प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून रिवर्स फटका आहे. लोअर फुल टॉस चेंडूला इथं मात्र फटका आणि गोलंदाजाला दिलेला हा 4 धावांचा चटका. चेंडू अगदी आउट ऑफ द पार सीमारेषे बाहेर जाताना पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका नेत्रदीपक फटका या ठिकाणी फलंदाज सुशीलच्या बॅट मधून मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एका एंडला सुशील त्याच्या साथीला रामदास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र थांबायला तयार नाहीये. एका पाठोपाठ एखादे चौकार षटकार खेळत असताना ही जोडी आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहिलं ना तर गोलंदाज सतीश सध्या गोलंदाजी करतोय. आणखीन एक चांगला फटका आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव फलकावरती पाहायला मिळेल. थोडस क्षेत्ररक्षण थ्रो खराब होता परंतु गॅदर केला गेला. तिथे आपण 38 सर्कलच्या आतमध्ये पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे मात्र एक सिंगल धाव पुन्हा एकदा फलकावरती पाहायला मिळते. सागरदादा उंबरकर यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. लोअर फुल टॉस फुल टोल वसूल केलाय. घुटना टेक तमाशा देख देख भाई देख षटकार देख. इथे मात्र बॉलला रनर मध्ये घेतले फेकून दिले. चेंडू जातोय अगदी सीमारेषे पार. कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं आणि पहिल्या संघामध्ये दमदार फलंदाजी या ठिकाणी पाहिलं तर सध्याच्या घडीला आपण पाहतोय. नीलम मसाला आणि ड्रायफ्रूटच्या माध्यमातून आक्रमण करत असताना ही ओपनर जोडी रामदास आणि सुशील मात्र आता रंगात आलाय ढंगात आलाय आणि षटकार चौकारांचे पाडे देखील मैदानाच्या आतमध्ये बोलू लागलाय. गोलंदाज आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला गोलंदाज थोडासा सतीश महागडा ठरतो. आतापर्यंत 4 चेंडू खर्च केलेत आणि 4 चेंडूंच्या पाठीमागे तब्बल 12 धावा खर्च केल्या गेल्यात. स्टेट ड्राईव्ह फटका तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव येताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल परंतु आज जर पाहिलं तर या प्रीमियर लीगची अगदी भरपूर सारी चर्चा होती. आज सागरदादा कदम असतील विलासदादा असतील नामदेवदादा असतील आणि पूर्ण त्यांची टीम आहे ना त्यांचं अगदी काम अतिशय चांगलं मेहनत केली आणि मेहनत घेऊन आज ही स्पर्धा आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फटका चांगला आहे फसलाय परंतु चेंडू मात्र इथे निघून जाईल. आता अजून एक मोठा धमाका सुशीलच्या बॅट मधून इथे मात्र नो डाऊट चेंडू जाईल अगदी सीमारेषे पार. मिडल धावा 6 आणि 6च्या मदतीने षटक क्रमांक आपण पाहिला तर या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती झाली बिनबाद 40. नॉट आऊट फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 20च्या सरासरी खेळताना आपल्याला पाहायला मिळते. आज युनिक लाईव्हच्या माध्यमातून ही पूर्ण स्पर्धा 2 कॅमेऱ्यांच्या साह्याने कव्हर केली जाते. अगदी चांगली क्लिअरिटी आहे चांगली क्वालिटी आहे. युनिक लाईव्हचे सर्व सन्माननीय कृष्णा देवरे सर असतील त्यांच्याबरोबर त्यांचे अगदी कॅमेरामॅन
जय यादव आणि बाळा हे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आज सध्याच्या घडीला आपण युनिक लाईव्हच्या माध्यमातून आमच्या समीर दागदे या स्पर्धेदरम्यान जोडले गेले. त्यांचं देखील आपण मनापासून कॅडनेक्स प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. असं MC पॅनल पंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं धनंजय कोळी सर असतील, प्रसाद राज्याध्यक्ष सर असतील, ऋषिकेश देसाई सर असतील, हे देखील आज या प्रीमियर लीग दरम्यान आपल्याला हे सर्व ऑफिशियल पंच असं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला गोलंदाज राम देवरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 40 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला नीलम मसाला आणि ड्रायफ्रुट्स आपण सध्याच्या घडीला आपण पाहतोय. तर इथे मात्र आपण पाहतोय चौकार आलाय, 4 धावा आल्या, 44 धावा धावफलकावरती पाहतोय. सध्याच्या स्थितीला नीलम मसाला आणि ड्रायफ्रूटचे संघ मालक सुरेशदा पवार आता मात्र खुश असतील. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सह्याद्री सुपरस्टार आपण सध्याच्या घडीला पाहिलं तर टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर कुठेतरी या ठिकाणी गोलंदाजांवरती असणारा दडपण सध्याच्या घडीला आपण पाहतोय. जिथे गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर गोलंदाज राम देवरे सध्याच्या घडीला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. चांगला चेंडू आहे. आता चांगला चेंडू या ठिकाणी आता त्यांना राम देवरे यांना आपण पाहिलं. अगदी फलंदाजाला देखील त्या ठिकाणी स्वतःला सावरलं गेलं आणि त्यानंतर सुरक्षित फटका या ठिकाणी खेळत असताना आपण सध्याच्या घडीला दोन्ही फलंदाज पाहिलं तर एका दिशेला सुशील, दुसऱ्या दिशेला रामदास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 आणि या 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 2 चेंडू टाकून झालेत. लोअर फुट तिथे मात्र समजलं नाहीये, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट अगदी डोळ्यांमध्ये इशारा झाला आणि त्याच्यानंतर मात्र एक सिंगल धाव फलकावरती पाहायला मिळते. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि तिथे मात्र त्याच क्षेत्ररक्षकाच्या जोरावरती जलोचन कक्षेला दिलेली मानवंदना फुल टोल वसूल केला आणि मैदानाच्या आतमध्ये आता मात्र धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. फलंदाज आपण पाहिलं तर रामदासच्या बॅट मधून आता 11 चेंडूंच्या पाठीमागे 36 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. 4 चौकार, 4 षटकार आणि 2 चौकाराच्या साह्याने ही महत्वपूर्ण खेळी पाहायला मिळते. सफल झाल्यानंतर थोडंसं चेंडूला पाठीमागे खेचलं गेलं. गोलंदाज राम देवरे आपण सध्याच्या घडीला पाहतोय आणि आजच्या दिवसातील या कॅडनेक्स प्रीमियर लीग मधलं पहिलं अर्धशतक मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल का? सध्याच्या घडीला रामदास मात्र चांगल्या फॉर्म मध्ये आहे, चांगली फलंदाजी करतायत. रिव्हर्स फटका खेळायचा होता, थोडस या ठिकाणी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, तर इथे मात्र डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पाहता 3 षटक या ठिकाणी झाले का 3 षटक कंप्लीट झालेत आणि 3 षटकांच्या पाठीमागे 54 धावा धावफलकावरती सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. या गोलंदाजाने फक्त 14 धावा खर्च केल्या गेल्या. 2 षटकांमध्ये फक्त 40 धावा होत्या. तर यानंतरची नेक्स्ट मॅच असेल सिया 11 आणि कॅडनेक्स 11 दोन्ही संघ आपण रिपोर्टिंग करायचे. यानंतरची नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपल्यानंतर लगेच आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्या आणि दोन्ही संघाने आपले प्लेइंग 11 लिस्ट ही समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे. शेवटचं षटक, अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण सध्याच्या घडीला सह्याद्री सुपरस्टार टीम कडून या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती कार्तिक सांबळे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सुशील आहे ना तिकडे, तर सुशील स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला रामदास आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला रामदास आता मात्र 13 चेंडूंच्या पाठीमागे 36 धावांवरती खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर 5 चेंडूंच्या पाठीमागे सध्याच्या घडीला 15 धावांवरती सध्याच्या फलंदाजी करताना सुशीलला आपण पाहायला मिळतोय. चांगलं या ठिकाणी नियोजन कॅडनेक्स कंपनी यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य लीग स्पर्धा आणि या लीग दरम्यान जर पाहिलं तर उरमोडी विभाग असेल,
कास पठार विभाग असेल, पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन मधील सर्व हे खेळाडू एकत्र आज या प्रीमियर लीगचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेची भरपूर दिवसापासून मित्रांनो चर्चा होती, चर्चा रंगली गेली आणि ती साक्षात आज पाहतोय. सागर दादा कदम असेल, त्यांची पूर्ण टीम आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून हे भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगलं नेत्रदीपक आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतं. ते 360 क्रीडांगण म्हटलं की अगदी खेळाडूंच्या खेळण्यासाठी एक मोठी संधी असते. अगदी आनंदामध्ये त्या ठिकाणी फलंदाजी करायची असते. चौफेर फटकेबाजी करताना या ठिकाणी या पिच वरती आपण सकाळपासून पाहतोय. गोलंदाज मागणी ठरतात, फलंदाज मागणी ठरतात, परंतु या मॅच मध्ये आता 3 षटकं झाले, 54 धावा झाल्या. त्यांनी शेवटचं षटक आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहिलं तर कार्तिक जांभळे समोर असेल. सुशील हा नावली गावातून नावलीचा बॉलर हा चांगला पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं आणि सुशीलच्या बॅट मधून एकच वार, सारच झालेत कार, चेंडू पाठवलाय सीमारेषे बाहेर, 6 धावांसाठी येतोय षटकार. तर गोलंदाजी ट्रॅक वरती नावली टीम मधून एक गाव 11चं क्रिकेट खेळत असताना सध्याला जांभळे हा गोलंदाज आपल्याला कार्तिक जांभळे पाहायला मिळतोय. अजून एक मोठा फटका आहे, चेंडू हवेमध्ये आणि हिते मात्र हाताला चटका देऊन चेंडू साईल सीमारेषे पार. आणखीन एक लगातारचा हा दुसरा लांब आणि स्ट्रॉंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. सागर दादा हंबरकर येवतेश्वर यांच्या माध्यमातून षटकारांच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 2 आलेत मित्रांनो, अजून तिसरा येईल का? सागर दादा देखील मॅच पाहतायत आणि खरं तर हा तिसरा षटकार सुशीलच्या बॅट मधून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल का? लोअर फुल टॉस, तिथे मात्र स्वतःला सावरू शकले नाहीयेत आणि इथे मात्र पाहता पाहता एक सिंगल धाव बाईकच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. हे फळ चांगले होते, कौतुक करावं तेवढं कमी आहे. दोन्ही फलंदाजांचा अद्याप एकही विकेट गेली नाहीये, महत्वाची बाब आहे. आतापर्यंत संघाची धावसंख्या पाहिलं तर 3.3 चेंडूंचा खेळ संपला, 67 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 3 चेंडू आणि आता मात्र रामदास याला हाफ सेंचुरीसाठी 14 धावांची गरज आहे. 36 धावांवरती खेळत असताना रामदास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. रामदास मनवे मॅन फ्रॉम परळीचा हा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. तर नावलीचा गोलंदाज आपण पाहिला तर सध्याच्या घडीला गोलंदाज साहिल कार्तिक जांभळे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू अगदी बॉल जाऊन इथे मात्र बॉडीवरती लागल्यानंतर एक सिंगल आली आहे आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षण झालंय खराब आणि त्याचाच भुर्दंड 2 धावांमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक शेवटचा लेग बाईकच्या स्वरूपात इथे मात्र धाव पाहायला मिळते आणि संघाचा धावफलक पाहता पाहता संघाची धावसंख्या तब्बल 69 या धावसंख्येवरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. फुलटोल वसूल केलाय. फुलटोल बॉल हा एक बेरर चेक असतो, त्याच्यावरती मित्रांनो सही करायची असते. सही केली आणि इथे मात्र सांगितलं की 6 धावा आमच्या अकाउंट मध्ये देखील जमा करा आणि जमा देखील केल्या जातील आणि 6 धावांच्या मोबदल्याबरोबर 42 या धावसंख्येवरती वैयक्तिक या ठिकाणी रामदास मनवे फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 75 धावा, 75. एकही गडी बाद नाहीये. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अगदी रखरखत्या उन्हामध्ये गोलंदाजाला अगदी चटके आणि चटकेच सोसावे लागतात. शेवटचा बॉल, फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा तिथे मात्र क्षेत्ररक्षण झाले खराब, परंतु चेंडू मात्र हळूहळू निघून चाललाय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक पाठमोरा करतील तोपर्यंत सिंगल आले, डबल आले, तिसरीचा प्रयत्न यशस्वीरित्या 3 धावा कंप्लीट झाल्यात आणि 4 षटकांचा या ठिकाणी पाहिलं तर खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 78 धावा आणि 79 धावांचं टार्गेट उभं केलंय. ते मात्र नील मसाला ड्रायफ्रूट टीम
ओनर सूरज पवार यांच्या टीम समोर. तर यानंतरची नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत सिया 11 विरुद्ध कॅडनेक्स 11. दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेच यानंतर इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. टॉस साठी यामध्ये करूयात विनोदजी जाधव सरांना विनंती करूयात की आपण पुढील मॅचचा टॉस आपल्या. तर आदरणीय संतोषजी कदम साहेबांना विनंती करतो आपण टॉससाठी यायचं. संतोषजी कदम साहेब यांना विनंती करतो या आपण टॉससाठी. आणि नेक्स्ट मॅच सिया 11 आणि कॅडनेक्स 11चे संघनायक मी मगाशी सूचना केली होती की लगेचच आपण नॉटिफिकेशन यायचं. सिया 11 नेक्स्ट संघाचा आपण लगेच या. संतोषजी कदम साहेबांना विनंती आपण लगेच टॉससाठी यायचं. संतोषजी कदम साहेब आपल्याला विनंती असेल आपण लगेच या. एका बाजूला सिया 11 एका बाजूला कॅडनेक्स 11 दोन टीमच्या कॅप्टनचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. साहेबांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. एका बाजूला आपण पाहतोय सिया 11 एका बाजूला कॅडनेक्स 11 हेड आणि टेल. कॅडनेक्स 11 एका बाजूला सिया 11 कॉलिंग करतील कॅडनेक्स 11 सर कदम साहेबांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. हेड टॉस जिंकलाय तो मात्र सिया 11 सगळं डिसिजन काय असेल. प्रथमतः क्षेत्ररक्षण करू आम्ही. किती धावसंख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न असेल अपोजिशन टीमला. इथे धावांचा तर पाऊस पडतोय जेवढं होतं होईल एवढं आम्ही कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक कोणता गोलंदाज याला ब्रह्मास्त्रावर वापर कराल. नक्कीच आकाश सामंतराय आम्ही आहे. कॅडनेक्स कंपनीच्या माध्यमातून कॅडनेक्स प्रीमियर लीग आयोजित केली. आयोजनाबद्दल काय सांगाल. आयोजन खरोखर खूपच छान आहे. ग्राउंड पण मस्त आहे आणि खेळायला पण मजा येते. नाणेफेक काढला परंतु सामना आलेला आपल्या वाटेला प्रथम फलंदाजी किती धावसंख्येचं लक्ष सेट कराल. पहिली मॅच आहे. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंतचे सामने पाहिले त्यानुसार प्लॅनिंग काय आखणी केली का स्ट्रॅटेजी सामन्यामध्ये. हो बॅटिंग चांगली होती. ग्राउंड मस्त रन जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू. निश्चितच आयोजनाबद्दल काय सांगशील कारण त्या पद्धतीचं आयोजन एका कंपनीच्या माध्यमातून कदम बंधूंच्या माध्यमातून केलंय आणि आपल्या पश्चिम तालुक्यातील खेळाडू मोठा प्लॅटफॉर्म दिलाय काय सांगशील. सागर दादांना थँक्यू. खूप मोठा प्लॅटफॉर्म दिला. आमच्या टीमचे ओनरच आहेत ते. त्यांच्याकडनं खेळायला भेटते एक चांगलं आहे आणि थँक्यू कॅडनेक्ससाठी. बेस्ट ऑफ लक देऊया आपण दोन्ही टीमला. टॉस जिंकलाय तो मात्र आपण जर पहिला सिया 11 टीमनं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॅटिंगसाठी केलंय कॅडनेक्स 11 टीमला. अर्थातच एका बाजूला अक्षय जानकर यांचा सिया 11 आणि अपोजिशन मध्ये कॅडनेक्स कंपनीच्या माध्यमातून कॅडनेक्स 11 यांच्या दरम्यानची लढत त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये लढत जोरदार सुरू आहे. एका बाजूला नीलम मसाला ड्रायफ्रुट्स दुसऱ्या बाजूला सह्याद्री सुपरस्टार संघमालक सूरजजी पवार सुशीलजी बोरे यांचा नीलम मसाला ड्रायफ्रूट. अपोजिशनला सन्मान्य संघमालक दिलीपजी एवढे अमोल धोडे यांचा सह्याद्री सुपरस्टार असा संघ भिडत सुरू होतो. स्वतः मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची कॅडनेक्स कंपनीची कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं सुस्वागतम मोस्ट वेलकम. थँक्यू सो मच. हॅलो थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहूयात जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण दुसऱ्या इनिंगच्या खेळाला सुरुवात करत आहोत आणि ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सतीश आणि विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 79 धावांचा पाठलाग करण्यासाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर सह्याद्री सुपरस्टार दिलीप दादा देवरे यांच्या मालकीची टीम आणि ही ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण सध्याच्या घडीला पाहतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आपण जर पाहिलं तर युनिस काझी गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. घसवडी गावचे सुपुत्र आहेत आणि आज युनिस काझी एक नाव देखील आपल्याला चर्चेत राहण्यासारखं आहे. युनिस काझी म्हटलं की आज घसवडी गावचा हा सितारा गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी सध्याच्या घडीला आपण पाहतोय. तर फलंदाजी पाहिलं तर सतीश पोपळकरवाडी हा पोपळकरवाडी गावचा सितारा आपल्याला पाहायला मिळेल. तर सतीश पोपळकर आणि त्यांच्या साथीला विजय संकपाळ वेनिखोलचा हा सितारा आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू. एस स्पोर्ट्स या ठिकाणी कव्हर देखील आहे आणि बॅग देखील आहे बरोबर. कोणाला सापडले असेल तर आपण कॉम्बॉक्स मध्ये आयोजकांकडे आणून द्यायचे.
एस कव्हर आणि बॅट दोन्ही लक्षात घ्या. थँक्यू. पहिला चेंडू या ठिकाणी युनिस काझीचा ऑफ स्टंपच्या बाहेरचा पंच आमच्याकडे हात समांतर करतात आणि पहिला चेंडू व्हाईट बॉल. अव्वंतर धावपैने खातं मात्र खोललं गेलंय. सह्याद्री सुपरस्टार या टीमच्या माध्यमातून पहिल्याच व्हाईट बॉलने खातं खोललं गेलंय. लेफ्ट हँड फलंदाज आपण पाहतोय सध्याच्या घडीला. अजून एक ऑफ स्टंपच्या बाहेरचा स्क्वेअर मारा. इथे मात्र खराब दिशा, लाईन आणि लेंथ कुठेतरी पहिलाच या ठिकाणी युनिस काशी चुकताना आपल्याला पाहायला मिळतात आणि दोन लगातारचे बॅक टू बॅक व्हाईट बॉल. लोअर फुल टॉस. फटका आहे चांगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षण झालंय खराब. चेंडू जाते सीमारेषे पार. मिळतील धावा 4. येतो इथं पहिलाच या ठिकाणी नशिबाचा चौकार. एस ओ कव्हर आणि बॅट कोणाला सापडले असेल तर आणून द्यायचं प्लीज. सतीश पोपळकरच्या बॅट मधून इथे मात्र पहिलाच चौकार युनिस काशीच्या गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. असून एक चांगला फटका आहे. नो लुक शॉट आहे मित्रांनो. इथे मात्र सतीश आणि सतीशने आता मात्र सुरुवात केली आहे. लॉंग हॉर्न आणि लॉंग हॉप मध्ये आता मात्र एक चौकार आणि एक षटकार ठोकलाय. आज बॉलिंग प्रक्रियेमध्ये खरं म्हणलं तर सतीश पोपळकर हा सर्वात महागडा खेळाडू आहे आणि हा सर्वात महागडा खेळाडू आता मात्र आपला रंग आणि रंग उधळायला सुरुवात करतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला ऑफ साईडला एक षटकार एक चौकार मोठा फटकेबाजी करत असताना सतीश पोपळकरला सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. युनिस काझी गोलंदाज पहिलं षटक टाकत असताना 2 खराब चेंडू त्याच्यानंतरच्या 2 चेंडूंवरती मोठे 2 प्रहार सतीशच्या बॅट मधून सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. असून एक अप्परकट चेंडू मात्र जाईल टन 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 सीमारेषे पार. चेंडू होतोय फरार. सतीश आता मात्र थांबायला तयार नाहीये. सतीशला जर रोखायचं असेल ना मित्रांनो तो मैदानाच्या आतमध्ये आता तुम्हाला षडयंत्र रचावे लागतील आणि इथे रचना आता असताना क्षेत्ररक्षण गोलंदाजी तितकीच टिचून करावी लागेल. 79 धावांचा पटला करत असताना सुरुवात चांगली आहे असं म्हटलं जातं ना. ज्याची सुरुवात चांगली आहे त्याचा शेवट चांगला आहे पण तो हा शेवट गोड कोण करेल या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक लोअर फुल टॉस मोठा प्रहार. बिग चेंडू जाईल सीमारेषे पार. मिळतोय सतीश पोपळकरच्या बॅट मधून आणखी एक मोठा धमाका षटकार. 6 धावा. संघाचं धावफलक 22. डगआउट मध्ये टाळ्यांचा कडकडाट. डगआउट मध्ये सतीशच्या पाठीवरती असणारं प्रोत्साहन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. युनिस काझी सध्याच्या घडीला महागडं षटक खर्च करत असताना पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू टाकून झाले 4 आणि 22 धावा. 2 षटकार 2 चौकार सतीश पोपळकरच्या बॅट मधून सध्याच्या घडीला आपण पाहतोय. अजून एक फटका चांगला आहे परंतु तिथे मात्र झेलची संधी आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तोपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये अगदी गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि 2 धावा धावफलकावरती. इथे मात्र 1 धाव धावफलकावरती सहजरित्या कम्प्लीट करत असताना सतीश पोपळकर आणि त्यांच्या साथीला विजय सकपाळ आपल्याला पाहायला मिळतील. 23 धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय. अगदी धावा खूप साऱ्या जमा करायच्या आहेत आणि या रखरखत्या उन्हामध्ये अगदी फलंदाज सतीशने मात्र चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाले. इथे मात्र चांगला चेंडू आता मात्र लाईन आणि लेंथ मध्ये कंट्रोल पाहायला मिळते आणि इथे एक सिंगल डॉट चेंडू सांगता पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. सतीश पोपळकर मैदानाच्या आतमध्ये एक हुकमी एक काय मैदानाच्या आतमध्ये उतरला. संकल्प पक्का मनामध्ये असं करून आज मैदानाच्या आतमध्ये येते मात्र आपल्याला पाहायला मिळतोय.
पहिलं षटक संपलंय. 23 धावा धावफलकावरती कुठल्या गेलेत. आता मात्र 18 चेंडूंच्या पाठीमागे धावा करायच्या त्या तब्बल 56 धावा हे समीकरण आहे. असं गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये आमचे पाहिले तर सुरेश दादा देवरे साहेब असतील आणि ओमकार कदम आज गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये आपल्याला सर पाहायला मिळतात. आज समालोचनच्या पाठीराखा म्हटलं तर हे गुणलेखकाचं काम खूप महत्वाचं असतं आणि या ठिकाणी ते देखील आज या ठिकाणी कॅडनेक्स प्रीमियर लीग दरम्यान हे 2 स्कोर आपल्याला ऑफिशियल स्कोर आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूमध्ये काय घडलंय काय बिघडलंय ह्याची पूर्ण हिस्ट्री त्यांच्याकडून आम्हाला नक्कीच सांगितली जाते. त्यांचं देखील आपण मनापासून सहर्ष स्वागत करूयात. तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज सागर मनवे. गोलंदाजी ट्रॅकवरती परळी गावचा हा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पहा बॅटची लेणी चेंडू पाठीमागे आहे परंतु तिथे मात्र पहा रन आउटची संधी आहे. एका पाठोपाठ एक एक जीवदान देत असताना टीम मात्र आपण सध्याच्या घडीला नीलम मसाला ड्रायफ्रुट्स आपण सध्या पाहतोय. या ठिकाणी फलंदाजाला संधी देताना पाहायला मिळतात आणि या संधीचं सोनं नक्कीच हे फलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळतील का. आतापर्यंत दोन्ही फलंदाज अगदी सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये धावा करताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र अगदी स्लोअर चेंडू होता. बॅट फिरवली होती. बॉल्स आणि बॅटचा काही संपर्क झालेला नाही. अष्टनच्या पाठीमागे आपण पाहिलं तर साळुंके मैदानाच्या आतमध्ये अष्टनच्या पाठीमागे सध्याच्या घडीला पाहतोय. फुल टॉस लोअर फुल टॉस होता. तिथे मात्र आता रनआउटची संधी आहे. पुन्हा एकदा इथे मात्र चुकी आणि चुकीला माफी नाहीये. मैदानाच्या आतमध्ये एका पाठोपाठ एक चुकी होती आणि चुकीचा भुर्दंड मात्र एका धावेमध्ये आपल्याला सोसावा लागतोय. सध्याच्या घडीला पाहिलं तर स्वतः संघ मालक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. थ्रो टाकत असताना सह्याद्री सुपरस्टार दिलीप दादा सुरेश दादा देवरे क्षेत्ररक्षण पाठीमागे कुठेतरी खराब आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे. कदाचित क्षेत्ररक्षक पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू दिला असता कदाचित तिथे रनआउटची संधी निर्माण झाली असती परंतु तसं घडलं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सतीश पोपळकर ज्याच्यावरती आशा आहे ज्याच्यावरती आशेचं किरण आहे. आज मैदानाच्या आतमध्ये हा लेफ्ट हँड फलंदाज सध्याच्या घडीला चांगली फलंदाजी करतोय. टप्पाचा चेंडू होता. गॅप आहे मोठा नाही होणार धावांचा तोटा. चेंडू निघून जाईल. आणखीन एक सतीशच्या बॅट मधून क्रॅकिंग चौकार पाहायला मिळतोय. याच फटक्यांची नितांत गरज आहे मी म्हणेन सह्याद्री सुपरस्टार टीमला. ज्या पद्धतीने सुरुवात नीलम मसाला ड्रायफ्रूटने केली होती ना त्या पद्धतीने सुरुवात मात्र या ठिकाणी करताना सध्याच्या घडीला सह्याद्री सुपरस्टार सतीश दादा पोपळकर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना चांगली साथ देत असताना विजय दादाला आपण पाहतोय. 14 चेंडू 50 धावा. सागर मर्मे गोलंदाजी ट्रॅक वरती. टप्पाचा चेंडू आहे. चांगला फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आली आहे. 1 बाउंड चेंडूला फीड केल्यानंतर एकाच धावेवरती इथे मात्र समाधान मानलं जात आहे. धावांचा वेग थोडासा मी म्हणेन कमी केला सागर मर्मे यांनी जरूर परंतु अजूनही या षटकातला एक चेंडू बॅलन्स आहे आणि या एक चेंडूच्या पाठीमागे एक मोठा बिग हिट आपल्याला पाहायला मिळेल का. विजयच्या बॅट मधून विजय सपकाळ फटका चांगला आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 2 देखील या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आता मात्र जाताना पाहायला मिळते 31 धावा म्हणजे 12 चेंडू आणि 48 धावांचं मोठं आव्हान आहे आणि हे आव्हान मात्र सो मच. तर प्रथम क्रमांकाची राशी 1,11,111 रुपये कॅडनेक्स कंपनीच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाले. द्वितीय पारितोषिक 55,555 एके गावचे उद्योजक प्रतिनिधी कदम यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाले. प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे संपूर्ण ट्रॉफीज आम्हाला प्राप्त झाले. तर सांबारवाडी गावचे सुपुत्र उद्योजक रविदादा पोपळे उत्कृष्ट फलंदाज चषक गणेशदादा भगत स्टार खेळाडू बॅट विजयदादा चव्हाण स्टार खेळाडू यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाले.
पाणी सौजन्य सोमनाथ आनंद कदम उद्योजक जांभोंदरे, चेंडू सौजन्य तेजदादा जांभळे उद्योजक जांभोंदरे, गणपतीदादा जाधव स्वामी समर्थ चपाटी सेंटर सह्याद्रीनगर चारकोप कांदिवली पश्चिम स्टंप मेडिकल किट सागर लक्ष्मण शिंदे सचिव पश्चिम जावली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर काही गावचा हा सितारा आपल्याला पाहायला मिळेल. सुशील मोरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळेल. प्रत्येक षटकामध्ये 24 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 48 धावा. इथे मात्र यॉर्कर चेंडू ब्रह्मांड वेगाने टाकलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र फलंदाज OUT आउट माघारी जाताना पाहायला मिळेल. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती आणि बंडाट वेगाने टाकलेला चेंडू बॅटला ब्रश करून चेंडू पाठीमागे अगदी सहजरित्या सोपा झेल टिपला आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं तर माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळेल. विजय संकपाळ मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. बॅट्समन कोण आहे? राम देवरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतील. 11 चेंडू 48 धावा. 48 धावा 11 चेंडू हे मोठं आव्हान आहे आणि मोठं आव्हान अगदी पार करण्यासाठी राम देवरे मैदानाच्या आतमध्ये आता सध्याच्या घडीला आपण पाहतोय. अगदी वेगवान गोलंदाज आपण पाहतोय. तेज तरणार गोलंदाजीचा नमुना असून एक चांगला चेंडू आहे. तिथे मात्र फटका चांगला आहे परंतु चेंडू मात्र 1 बाउन्स तिथे अडवलाय आणि एक सिंगल धाव फलक्यावरती पाहायला मिळते. आता मात्र सतीशला या ठिकाणी स्ट्राईक वरती आणलं गेलंय. सतीशला थांबून चालणार नाहीये. त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं तर 8 चेंडूंच्या पाठीमागे 26 धावांची खेळ सध्याच्या घडीला पाहायला मिळते. याच वेगाने अगदी जर धावा सतीश दादाच्या बॅट मधून आला ना तर इथे मात्र नक्कीच थोडस नीलम मसाला आणि ड्रायफ्रुट्सला गोढ्यामध्ये टाकण्याचा भाग पाडला जाईल. 10 चेंडू 47 धावा. फुल टोल वसूल केलाय. सतीश सेट ऑन फायर. गोलंदाजाला करत असताना घायल षटकार 6 धावांसाठी चेंडूला पाठवलं. हे भीमरसाठी आहे ना थोडा अंपायर. हा बॅट्समन कॉल आहे. रिव्ह्यू आहे. भीमरसाठी रिव्ह्यू चेक केलं जाईल. पंच या ठिकाणी आपण पाहणार आहोत. एकच रिव्ह्यू दिला जाईल. बॅट्समन साठी हा रिव्ह्यू आहे. तिसरे पंच आपण लगेच या ठिकाणी आपण शहानिशी केली जाईल आणि योग्य तो निर्णय या ठिकाणी नक्कीच दिला जाईल. आज युनिक लाईव्हच्या माध्यमातून अगदी रिप्ले मध्ये आपण पाहतोय. मनोहर पहिल्यापासून बॉल दाखवा. हा भीमर बॉल आपण चेक करणार आहोत. धनंजय कोळी सर असतील, प्रसाद राज्याध्यक्ष सर असतील, ऋषिकेश देसाई सर असतील. आता साईड अँगल मोठी स्क्रीन करा. साईडनी दिसत समोर. इथे चेक केलं जातंय. युनिक लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. भीमर साठी हा कॉल आहे. साईड अँगल स्क्रीन फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू अगदी प्रतिमा आहे. पंचांचा कॉल आला आणि इथे मात्र चांगला चेंडू आहे. पंच या ठिकाणी निदर्शनास आणल्यानंतर धनंजय कोळी सरांचा या ठिकाणी कॉल आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि इथे मात्र आपण पाहतोय आता बॅटिंग रिव्ह्यू कॉल इथे मात्र संपलेला आहे. त्याची नोंद घ्या. इथे मात्र आणखीन एक वेगाने टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. इथे मात्र व्हाईट बॉल. एक अफवांतर धाव खर्च करत असताना सध्याच्या घडीला बॉलर आपण पाहिलं तर सुशील मोरे आपल्याला पाहायला मिळतात.
ते वेगवान गोलंदाज आहेत आणि वेगाच्या स्वार गोलंदाजी टाकत असताना येथे मात्र आतापर्यंत एक विकेट नक्कीच मिळवली गेली आहे. परंतु समोर आपण पाहिलं तर अगदी मैदानाच्या आतमध्ये सह्याद्री सुपरस्टारचा किंग मेकर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सतीश पोफळकर मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक वेगाने टाकलेला चेंडू पुन्हा एकदा दंडित केला आणि व्हाईट बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल. आता इथे मात्र पोफळकर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सतीश दादा आहे ना तोपर्यंत गोलंदाजांवरती मोठं प्रेशर असेल आणि हेच प्रेशर आता मात्र या ठिकाणी सुशील मोरे याच्यावरती आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत 3 चेंडू टाकले त्याच्या पहिल्या चेंडूवरती विकेट दुसऱ्या चेंडूवरती सिंगल त्यानंतर एक षटकार आणि त्याच्यानंतरचे हे 2 लगातारचे वाईट चेंडू पाहायला मिळाले. सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर 40 धावा सह्याद्री सुपरस्टार टीम सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 9:39 समीकरण हळूहळू जवळ येताना पाहायला मिळतंय. हे 3 चेंडू महत्वाचे असणार आहेत. फटका चांगला आहे समोरच्या दिशेला टिपोटॅक जसा उत्तर आला तसा फेकून दिलाय फिरकावून दिलाय समोरच्या दिशेला आणि इथे मात्र चेंडू जातोय साहिल सुशील सतीश पोपळकरच्या बॅट मधून इथे मात्र आता षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 38 धावांवरती खेळताना सध्याच्या घडीला पाहतोय. सामना हळूहळू बनलाय मित्रांनो पाहण्यासारखी मॅच आहे. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 चेंडू 33 धावा. इथे मात्र पहा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच पुन्हा एकदा अवांतर धाव व्हाईट बॉल एक सिंगल धाव फलकावरती पाहायला मिळते. हे 2 चेंडू आहेत ना या षटकामधले हे महत्वपूर्ण चेंडू या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरताना आपल्याला पाहायला मिळतील. 8 चेंडू मध्ये आता धावा करायच्या त्या 32 धावा म्हणजे या 2 चेंडूंवरती कदाचित 6 एक चौकार एक षटकार आला समीकरण सोपं होईल. 2 चेंडू जर डॉट आले तर अवघड मात्र सह्याद्री सुपरस्टारला होईल. परंतु 2 मोठे फटके या चेंडूवरती नक्कीच प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळतील. प्रयत्न जरूर करावा लागेल. इथे मात्र फलंदाज अकोटापाला चेंडू आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षण अप्रतिम होताना पाहायला मिळतंय. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर पॉम्पिंग सोडली आणि त्याच्यानंतर फलंदाज राम देवरे मोठी आउट माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि आता मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करतोय. जेवढे वाईट चेंडू टाकतो तेवढे चांगले चेंडू टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय. 7 चेंडू 32 धावा मैदानाच्या आतमध्ये अजून एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कार्तिक सांबळे मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. कार्तिक सांबळे मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतील. परंतु हा हार्ड हिटर मैदानाच्या आतमध्ये असून का कुठला चेंडू फटका आहे चांगला क्षेत्ररक्षक आहे तिथे एक सिंगल वरती समाधान मानावं लागेल. आता मात्र सामना अवघड स्थितीमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या झाली तब्बल 48 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि 6 चेंडू आणि धावा करायच्या त्या 31 धावा 6 चेंडू 31 धावा. आता गोलंदाजाला मात्र 6 चेंडू आणि 31 धावा रोखायच्यात. सोपं आव्हान आहे गोलंदाजीसाठी. फलंदाजाला अवघड आहे. फलंदाज सध्याच्या घडीला पाहिलं तर सतीश पोपळकर चांगली फलंदाजी करतो. त्याच्या बॅट मधून चांगल्या 12 चेंडू मध्ये 39 धावांची घणाघाती खेळी आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. परंतु सामना मित्रांनो अजूनही संपलेला नाहीये. कारण की एखाद दुसरे 2 चेंडू खराब जर आले तर सामन्याचं समीकरण देखील बदलू शकतं. परंतु हे चेंडू टाकण्यासाठी शेवटचं षटक आपण जर पाहिलं तर विकास बर्गे गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतील. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू एक्सलंट डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. आणि आता मात्र मी म्हणेन सामना कुठेतरी निघून जात असताना नीलम मसाला आणि ड्रायफ्रुट्स सूरज पवार अँड कंपनीच्या बाजूने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचे 5 चेंडू 31 धावा. पुढे मारण्याचा प्रयत्न फटकामध्ये आहे वजन चेंडू मात्र तिथे जाईल का सीमारेषे पार
मिळतील धावा 6. येतो इथे 6 धावांचा हा षटकार आणि 6 धावांबरोबर आता मात्र 25 धावा जिंकण्यासाठी उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 4 चेंडू मध्ये 4 षटकार इथे ठोकावे लागतील. परंतु तिथे एखाद दुसरा चेंडू जर का खरावाला ना तर नक्कीच या मॅचचं देखील समीकरण बदलू शकतं. क्षमता आहे सतीश दादाकडे. सतीश दादाच्या बॅटमधून 45 धावा 14 चेंडूंच्या पाठीमागे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि या स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी त्यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळेल का? आणि आता मात्र चांगला चेंडू आहे. एक सिंगल धाव. सामना मात्र इथे खुला करत असताना आपण पाहिलं तर नीलम मसाला आणि ड्रायफ्रुट्स टीम सध्याच्या घडीला चांगल्या स्थितीमध्ये आहे, मजबूत स्थितीमध्ये आहे. कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक पहिला पाहतोय. या पहिल्या पर्वामध्ये ही चांगली मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. इथे मात्र थोडंसं चेंडू खाली राहिला, त्याच्यानंतर बॅटच्या अगदी खालच्या हिस्साला चेंडू लागल्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती पाहत असताना 56 धावा फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात सध्याच्या घडीला सह्याद्री सुपरस्टार पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल बॅलन्स फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु तिथे एक सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. आता मात्र सामना अगदी नीलम मसाला आणि ड्रायफ्रुट्सच्या अगदी खिशामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटपर्यंत मी म्हणेन खिंड लढवली आहे. या ठिकाणी पाहिलं तर सतीश पोपाळकर 1 चेंडू 47 धावांवरती खेळतोय. फक्त एक चौकाराची गरज आहे आणि तो चौकार पाहायला मिळेल का? फटका आहे पॉवरफुल या स्पर्धेतील मित्रांनो. कार्तिकच्या बॅट मधून आला आणि येथे मात्र पाहिलं तर कार्तिक आपण पाहतोय सध्याच्या घडीला षटकार मारून अगदी मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. परंतु या मॅच मध्ये मित्रांनो सतीश दादा याची फलंदाजी आवडली असेल ना तर जोरदार टाळ्या वाजवायला काय हरकत नाहीये. 47 धावा 16 चेंडू मध्ये 47 धावा 5 षटकार आणि 3 चौकारांची आतषबाजी. शेवटपर्यंत या पठ्ठानं मात्र खिंड लढवली आहे. कोण जिंकलं कोण हारलं याला महत्व नाहीये. ज्याने खिंड लढवली तो आज या मॅच मध्ये अगदी 16 चेंडू आणि 47 धावा होतं मॅच. आणि या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण नक्कीच देणार आहोत. अर्थातच रामदास मर्वे 16 चेंडू आणि 45 धावांची खेळी या सामनावीराचा पुरस्कार आपण देणार आहोत. थँक्यू. सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतो विठ्ठलजी कदम साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते सामनावीर दिला जाईल आणि सामनावीराचा मानकरी ठरलाय. अर्थातच गुणलेखक सामनावीराचा मानकरी ठरतोय. रामदास मनवे ठरलाय या सामन्याचा सामनावीराचा मानकरी आणि पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय विठ्ठलजी कदम साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते या ठिकाणी त्याला सामनावीर पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल. मॅन ऑफ द मॅचच्या या ठिकाणी टायटल आणि त्या जोडीला मॅन ऑफ द मॅचचा आपला चेक देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. रामदास मानवे आपल्याला विनंती असेल आपण या आपल्याला सामनावीर पुरस्कार या ठिकाणी सन्मानित केले जाते विठ्ठल कदम साहेबांच्या शुभास्ते. रामदास मानवे ठरलाय सामनावीराचा मानकरी. आता त्याचा विठ्ठलजी कदम यांच्या शुभास्ते या ठिकाणी पारितोषिक देऊन त्या ठिकाणी सन्मानित केले जाते. अगदी जबरदस्त आयोजन कॅडनेक्स प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल. कॅडनेक्स कंपनीच्या माध्यमातून आपण पाहतो कॅडनेक्स प्रीमियर लीग जबरदस्त इफर्ट